नमस्कार. तामिळनाडूच्या राजकारणात अचानक एक मोठा भूकंप आलाय आणि आजच्या या विश्लेषणात आपण याच्याच एक सखोल आढावा घेणार आहोत. आपण फक्त तथ्य, डेटा आणि आकडेवारींच्या आधारे राजकारणातील या अभूतपूर्व सत्तांतराची निष्पक्षपाती आणि खोलवर माहिती घेऊ. आता सहजच एक प्रश्न पडतो. एक सिनेमा सुपरस्टार चक्क 60 वर्षांची राजकीय मक्तेदारी कशी काय मोडून काढतो? हा कोणत्याच सिनेमाचा प्लॉट नाहीये, खऱ्या आयुष्यातील राजकीय थ्रिलर आहे. मतदान केंद्रापासून ते शपथविधी समारंभापर्यंत हा थरार कसा उलगडला ते आपण समजून घेऊ. त्यापूर्वी हा ऐतिहासिक बदल किती मोठा आहे आणि याची तीव्रता किती आहे ते थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. 1960च्या दशकापासून तमिळनाडूमध्ये डीएमके आणि AIADMK या दोनच पक्षांची सत्ता होती. पण 2026 मध्ये ही 60 वर्षांची परंपरा एकदम खंडित झालीय. TVKच्या सरकारने एक नवी राजकीय पहाट अवनालोत आणलीय आणि पारंपरिक दिग्गजांना बाजूला सारले आहेत. आता TVK म्हणजे नेमकं काय? तर तमिलगा वित्री काझगम. अभिनेतेपासून राजकारणी झालेल्या थालपती C. जोसेफ विजय यांचा हा पक्ष. या पक्षाने एकटे सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेत एंट्री मारली आणि थेट मुख्यमंत्रीपद गाठलं. पण खरा खेळ आहे तो आकडेवारींचा. सत्तेसाठी तो जादूचा आकडा किंवा मॅजिक नंबर कसा गाठला गेला हे पण आपण पाहूया. पहा, 108 हा आकडा TVKने स्वबलावर जिंकलेल्या जगांचा आहे. याचमुळे येथे विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरले. ही खरंच एक प्रचंड झेप आहे. पण थांबा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला तो मॅजिक नंबर आहे 118. म्हणजेच बहुमतासाठी TVKकडे नेमक्या 10 जागा कमी होत्या. मग ह्या 10 जगांचा गॅप कसा भरून काढला? तर काँग्रेस, CPM, VCK, CPI आणि IUML या पक्षांनी TVKला पाठिंबा दिला. खरी गंमत म्हणजे नव्या मुख्यमंत्र्यांनी DMKच्या या मित्रपक्षांचे पब्लिकली आभार मानले आणि विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आपले भाऊ म्हणून संबोधले. आता यानंतर जे घडलं ते खरंच आश्चर्यकारक होतं. सत्ता स्थापन झाल्यावर त्यांचा टोन एकदम बदलला. त्यांच्या पहिल्याच भाषणात विजयांनी एक अत्यंत ठोस भूमिका घेतली. ते म्हणाले, माझ्याशिवाय दुसरे कोणतेही सत्ता केंद्र नसणार. मी एकमेव सत्ता केंद्र असेन. याचा स्पष्ट अर्थ असा की गठबंधन असूनही प्रशासन स्वतंत्रपणे चालेल आणि कोणत्याही मित्रपक्षाचा किंवा बाहेरचा दबाव ते सहन करणार नाहीत. जनतेला हे एक मोठं आश्वासन होतं. पुढे जाऊन त्यांनी जनतेला स्वतःची ओळख थंबी म्हणजे लहान भाऊ आणि मामा म्हणून करून दिली आणि ते असंही म्हणाले की मी चुकीचं वागणार नाही आणि माझ्यासोबत असलेल्यांनाही चुकीचे करू देणार नाही. ज्यार कोणाच्या मनात चुकीचे विचार असतील तर ते लगेच काढून टाका. हा एक प्रचंड कठोर संदेश आहे जो राजकीय विरोधकांना आणि पक्षातील लोकांना इशारा देतो की सरकारबरोबर छेडछाड बिलकुल खपून घेतली जाणार नाही. आता पहिल्या दिवसाची कामगिरी पहा. पूर्ण वंदे मातरम वाजवून शपथविधी पार पाडला. त्यानंतर लगेच 200 युनिट मोफत विजेच्या आदेशावर स्वाक्षरी झाली आणि महिला सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. यावरून त्यांचा धोरण अंमलबजावणीचा वेग आणि तत्परता क्लिअर दिसून येते. तसंच या सगळ्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी नेमकी कोणाची निवड केली आहे तेही पाहणं गरजेचं आहे. त्यांच्या या 9 सदस्यांच्या मंत्रिमंडळात अनोखी विविधता आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री MGR आणि जयललिता यांच्यासोबत काम केलेले AIDMKचे दिग्गज नेता KA सेंगोट्टायन आहेत, तर दुसरीकडे 5 भाषा बोलणारी सर्वात तरुण आमदार S. कीर्तनासारखा नवीन चेहरा आहे. याच्या व्यतिरिक्त आधाव अर्जुनासारखे विश्वासू रणनीतिकार, चित्रपट व्यक्तिमत्व राजमोहन आणि दंतवैद्य ते राजकारणी झालेले डॉक्टर TK प्रभू यांचाही समावेश आहे. खरंच हे एक अत्यंत संतुलित आणि विचारपूर्वक बनवलेले मंत्रिमंडळ आहे. आणि हो, तामिळनाडू म्हटलं की सिनेमा आलाच. या स्वातंत्र्याचा सांस्कृतिक किंवा सिनेमॅटिक अँगल आपण कसा विसरू शकतो? या ऐतिहासिक क्षणाला पूर्ण फिल्म इंडस्ट्रीकडून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण, कमल हासन, प्रकाश राज, AR मुरुगदॉस आणि R. माधवन यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. माधवन यांनी तर थेट म्हटले की त्यांना विजयांचा खूप अभिमान आहे. हा व्यापक पाठिंबा उद्योगातील त्यांची ताकद दाखवून देतो. शपथविधी समारंभाच्या ठिकाणी सहकलाकार त्रिशा, विजय यांचे आईवडील SA आणि शोभा चंद्रशेखर आणि त्यांच्या जननायगन या शेवटच्या चित्रपटाचे निर्माते KL नारायणन यांची उपस्थिती खूप काही सांगून जाते.
ही दृश्य राज्याचा जिवंत चित्रपट उद्योग आणि नवे राजकीय वास्तव यांच्यातील अटूट नाते अधोरेखित करतात. तेव्हा आपण आता शेवटच्याकडे आलो आहोत आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की प्रचंड सेलिब्रिटी प्रभाव आणि कठोर प्रशासकीय नियंत्रण यांचा हा अभूतपूर्व संगम या प्रदेशातील लोकशाही शासनाला नेमके कशाप्रकारे नवे रूप देईल. खरंच ही नवीन नेतृत्व प्रणाली किती यशस्वी ठरेल हे पाहणे अतिउत्सुकतेचे ठरेल. या विश्लेषणातून एक गोष्ट नक्की स्पष्ट होते, ही फक्त एक राजकीय घटना नसून एक मोठा सामाजिक बदल आहे. पुढे काय काय घडते याकडे आपले लक्ष असायलाच पाहिजे.